द्वारकानाथ संझगिरी उर्फ पप्पू एक सिद्धहस्त लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पत्रकार, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते. ते शिक्षणाने स्थापत्य अभियंता होते आणि मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यांचा जन्म दिनांक 15 नोव्हेंबर 1950 रोजी मुंबईच्या दादरच्या हिंदू कॉलनी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया कॉलेजमध्ये झाले. यानंतर VJTI मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. क्रीडा क्षेत्रातील समीक्षणाबरोबरच संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. सन 2008 मध्ये ते मुख्य अभियंता आणि त्यानंतर पाणीपुरवठा प्रकल्पाचे प्रमुख अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले. 90च्या दशकाच्या उत्तरार्धात ते स्टँड अप टॉक शो करत होते. क्रिकेट समीक्षण क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजतागायतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक, स्पोर्ट्स न्यूज देखील कव्हर केलेले आहेत. प्रमुख माध्यमांसह पुस्तकांच्या माध्यमातून द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रीडाविषयी सर्वसामान्यांना समजावून सांगितलं. क्रिकेट क्षेत्राप्रमाणे त्यांचा चित्रपट क्षेत्रातील देखील गाढा अभ्यास होता. जवळपास 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत पण इतर काही भाषांमध्ये सुद्धा तसेच इंग्रजीमध्ये देखील स्तंभलेखन केले आहे. क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनल्सवर नियमितपणे दिसत होते. क्रीडा क्षेत्राबरोबरच त्यांना चित्रपटांनाही दांडगा अभ्यास होता. याविषयी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिलेली आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिनांक आणि श्री यांसारख्या मासिकांमध्ये नियमित योगदान दिले. टीम इंडियाने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक नावावर केला होता. या विश्वचषकानंतर इतर काही मित्रांसह एकच षटकार एकच क्रीडा मासिक सुरू केले होते. त्यावेळी द्वारकानाथ संझगिरी यांनी या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते. संदीप पाटील यांनी संपादक म्हणून काम पाहिले होते. सन 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापासून दिनांक सांज, लोकसत्ता, मिड डे, तरुण भारत, पुढारी आणि इतर अनेक प्रकाशनासाठी स्तंभलेखन लिहायला सुरुवात केली. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडालेख आणि प्रवास वर्णन संबंधित स्तंभ खूप गाजले. संझगिरी 25 वर्षांहून अधिक काळ सामना या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रीडा स्पर्धा कव्हर करीत होते. विक्रमवीर, लिटल मास्टर सुनील गावस्कर ते अलीकडील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पर्यंतच्या सर्व क्रिकेट सेलिब्रिटींचे वाढदिवस व सत्कार समारंभ कव्हर केलेले आहेत. संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा जगत आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत. मात्र अशा दैदिप्यमान आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्राप्त क्रिकेट समीक्षकाने वयाच्या 74व्या वर्षीच म्हणजेच काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ काळ आजाराशी सामना करता करता अखेरचा श्वास घेत आपली विकेट गमावली. द्वारकानाथ संझगिरी आपल्यातून जरी गेले असले तरी क्रिकेट रसिकांच्या हृदयात ते कायम राहतील यात दुमत नाही. त्यांच्या जाण्याने एकूण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे सावट पसरले आहे. सर्व क्रीडा रसिक आणि संझगिरी यांचे चाहते यांच्या आणि शिवसत्ता टाइम्स नवी मुंबई या वृत्तसंस्थेचा सहसंपादक म्हणून मी देवेंद्र मोरे आमच्या समस्त कार्यालयीन सहकारी वृंदांसह दिवंगत पत्रकार मित्र द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि ईश्वरचरणी त्यांच्या मृताम्यास चिरशांती मिळो अशी प्रार्थना करतो आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.